नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हितेश श्रीलाल तायडे परत तुम्हाला माझ्या YouTube चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत करतो। मागच्या वर्षी आपण मागच्या 2-3 दिवसापूर्वी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत बद्दल डिस्कस केली होती। या लेक्चर मध्ये आपण PSI, STI आणि ASO जी महत्त्वाची एग्जाम आहे आपली ग्रुप बी ची एग्जाम, या एग्जाम बद्दल आपण या ठिकाणी परीक्षेबद्दल डिस्कस करणार आहोत। ओके, तर ही जी परीक्षा आहे तुम्हाला माहिती आहे की ही परीक्षा अर्थातच 11 ऑक्टोबर 2020 रोजी ही परीक्षा आयोगाने डिक्लेरेशन केलेली आहे। ओके, आपण या ठिकाणी जर विचार केला तर ही परीक्षा सुद्धा 3 स्टेज मध्ये होते। त्यामध्ये फक्त एकच अशी एग्जाम आहे की PSI ही जी आहे हे 3 टप्प्यामध्ये होते। बाकी STI आणि ASO ही जी परीक्षा आहे हे या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये होते। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण डिस्कस करूया की पहिल्यांदा पूर्व परीक्षा काय असते, पूर्व परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, पूर्व परीक्षेसाठी कुठले पुस्तक वाचायचे आणि पेपर कसे सॉल्व्हिंग करायचं हे या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण जाणार आहे पूर्व परीक्षा या एक्झामसाठी काय तयारी करायची। पूर्व परीक्षा ओके, प्री एक्झाम ही पूर्व परीक्षा जी असते ही साधारणतः आपण जर विचार केले तर 100 मार्काचे होते। 100 प्रश्न असतात आणि या ठिकाणी 1 तास तुम्हाला या ठिकाणी पेपर सॉल्व्ह करण्यासाठी वेळ दिला जातो। ओके, तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पूर्व परीक्षेला या ठिकाणी एकूण 7 विषयाला या ठिकाणी महत्त्व जातात। ते 7 विषय कुठले आणि त्याला किती मार्क्स पडतात ते या ठिकाणी बघणं अतिशय आवश्यक आहे। या ठिकाणी बघूया आपण की पूर्व परीक्षेमध्ये अर्थातच या ठिकाणी पूर्व परीक्षेमध्ये 100 प्रश्न असतात, 100 मार्क असतात आणि 1 आवर्स किंवा 1 तास तुम्हाला वेळ दिला जातो। ओके, यामध्ये पहिला जो विषय आहे अर्थातच तो आहे हिस्ट्री हा सब्जेक्ट। हिस्ट्री ओके, मग हिस्ट्रीवरती किती प्रश्न येतील तर हिस्ट्रीवरती 15 प्रश्न येतील। हिस्ट्रीवरती 15 प्रश्न येतील। 15 प्रश्न याचा अर्थ काय की 15 मार्काला हिस्ट्री तुम्हाला विचारलं जाणार आहे। मग हिस्ट्रीमध्ये काय काय येणार आहे तर हिस्ट्रीमध्ये आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास हे तुम्हाला विचारलं जाणार आहे। तुम्हाला मित्रांनो PSI STI असिस्टंट या परीक्षेमध्ये प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत यावरती प्रश्न येत नाही हे लक्षात ठेवायचं। प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत यावरती तुम्हाला प्रश्न येत नाहीत। प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत हा जो विषय आहे हा फक्त सिलेबस फक्त राज्यसेवेसाठी आहे। PSI STI साठी हा सिलेबस नाही। मग काय करायचं आहे आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास। ओके, तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 15 प्रश्न देतात। पहिल्यांदा आपण विषय घेऊ, विषयाला किती मार्क्स पडतात ते समजून घेऊ आणि त्यानंतर कुठलं पुस्तक वापरायचं आणि कसं यूज करायचं आणि कसं स्टडी करायचा हे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। ओके मित्रांनो, तर या ठिकाणी दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र। ओके, तर साधारणतः अर्थशास्त्रावर सुद्धा 15 प्रश्न येतात। अर्थशास्त्र हा जो विषय आहे यावर सुद्धा साधारणतः 15 प्रश्न या विषयावर दिले जातात। ओके, अर्थशास्त्र हा आपल्या देशासाठी किंवा जगासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कुठलाही जो देश आहे तो अर्थव्यवस्थेशिवाय या ठिकाणी जिवंत राहू शकत नाही। ओके, म्हणून अर्थव्यवस्था हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। यावर तुम्हाला प्रश्न येतात। तिसरा जर आपण विचार केला तर अर्थात आहे जिओग्राफी म्हणजे भूगोल या विषयाला आयोगाने ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे। मग भूगोलमध्ये काय करायचं आहे तर भूगोलमध्ये तुम्हाला करायचं आहे भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल। यामध्ये जवळजवळ 70% प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलवरती विचारले जातात। साधारणतः 20% प्रश्न हे भारताच्या भूगोलवर विचारले जातात आणि साधारणतः एक 5% किंवा 10% प्रश्न हे जगाच्या भूगोलवर विचारले जातात। मग जगाच्या भूगोल काय येतात तर जगाच्या भूगोलावरती अक्षवृत्त काय आहे, रेखावृत्त काय आहे, मकरवृत्त काय आहे, कर्कवृत्त काय आहे यावरती प्रश्न विचारतात। किंवा हवामान विभाग जे आपले क्लायमेटिक विभाग आहे 9-16 त्यावरती प्रश्न फेकले जातात। ओके, तर हे या ठिकाणी प्रश्न साधारणतः पडले जातात किंवा रिव्हरवरती नदीवरती येतात। ओके, त्यानंतर चौथा आणि अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे सायन्स, विज्ञान। हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। विज्ञानावरती सुद्धा साधारणतः 15 प्रश्न पडतात आणि हा जो विषय विज्ञान हा विषय विशेषतः जे आर्ट्सचे मुलं आहेत जे BA झाले आहे, BCom झाले आहे अशा मुलांना हा विषय खूप हार्ड जातो।
तो हार्ड का जातो आणि त्याला सोपं कसं करायचं हे तुम्हाला मी ह्या लेक्चर मध्ये सांगणार आहे विज्ञानाबद्दल सुद्धा. ओके. त्यानंतर विज्ञानाला किती मार्क येतात तर विज्ञानाला सुद्धा साधारणतः 15 मार्क या ठिकाणी विज्ञानावर घेतले जातात. ओके. जिओग्राफीला साधारणतः 10 मार्क येतात, विज्ञानाला 15 मार्क येतात. पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र. राज्यशास्त्र या विषयामध्ये सुद्धा साधारणतः 15 प्रश्न येतात. मग यात काय येतात? राज्यपाल, राष्ट्रपती, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, नंतर मुख्यमंत्री, पंतप्रधान, केंद्रीय लोकसेवा आयोग, केंद्रीय आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, राज्यघटनेच्या दुरुस्त्या असे प्रश्न यावरती पेटतात. तर साधारणतः 15 मार्क सुद्धा या ठिकाणी पॉलिटिक्स किंवा राज्यशास्त्र या विषयावर येतात. क्लिअर? ओके. त्यानंतर 6वा जो सब्जेक्ट आहे तो महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे करंट अफेअर, चालू घडामोडी. यावर सुद्धा 15 मार्क तुम्हाला पडतात. तो 15 मार्काचे प्रश्न जे असतात ते या ठिकाणी चालू घडामोडीवर येतात. समजलं? ओके. त्यानंतर 7वा जो आणि अतिशय महत्त्वाचा आहे म्हणजे मॅथ प्लस रिझनिंग, म्हणजे गणित प्लस बुद्धिमापन. यावर किती प्रश्न आहेत तर यावरती सुद्धा तुम्ही जर विचार केला तर हे 15 आणि 30, 30 आणि 60, 60 आणि 75 आणि 10 85 आणि 15 प्रश्न येतात मॅथ अँड रिझनिंग वरती. तर असा तुमचा 100 मार्काची पूर्व परीक्षा होते. पूर्व परीक्षा लक्षात ठेवा 2017च्या आधी PSI, STI, ASO या तिघी एक्झाम ज्या होत्या सेपरेट होत्या, पूर्व परीक्षा वेगवेगळ्या होत होत्या. परंतु आयोगाने निर्णय घेतला की PSI, STI असिस्टंट ही परीक्षा वेगळी घेतल्या कारणामुळे मुलांचं फी डबल द्यावं लागते, मुलांना वेळ जातो, म्हणून काय केलं आयोगाने हिला कंबाईन केली. काय केली? हिला कंबाईन केली. आणि कंबाईन याचा अर्थ काय की या तिघीची परीक्षा म्हणजे PSI, STI, ASO या तिघीची परीक्षा एकच होणार आहे, परंतु रिझल्ट मात्र वेगळे येणार आहे. मी काय म्हणतोय? PSI, STI, ASO या तिघांची परीक्षा एकच होणार आहे, मात्र रिझल्ट जो असणार आहे तो वेगळा येणार आहे. समजलं? मग या ठिकाणी आपण बघूया की जर एक्झाम्पल तुम्ही PSI या परीक्षेसाठी तयारी करत असणार, पोलीस सब इन्स्पेक्टर PSI या परीक्षा तयार करत असतील, तर या PSI मध्ये जर तुम्हाला PSI प्री क्वालिफाय करायची असेल, PSI पूर्व परीक्षा जर तुम्हाला पास व्हायचं असेल, अर्थातच ओपनच्या मुलांच्या हिशोबाने आपण हे बोलणार आहोत. आणि कास्टच्या मुलांनी साधारणतः 10 समजा ते SC वाले असतील तर SC वाले 2 ते 3 मार्क कमी पकडायचे, ST वाले असतील ते ST वाले 5 ते 6 मार्क कमी पकडायचे ह्या मेरिट मधून. ओके. तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर साधारणतः PSI पूर्व परीक्षा मुलांसाठी 45 मार्कापर्यंत जर तुमचा स्कोर असेल मुलांसाठी, तर तुम्ही या ठिकाणी ही परीक्षा पूर्व परीक्षा क्वालिफाय होतात, परीक्षा पास होतात. 45 असेल तर. क्लिअर झालं? जर मुलींचा विचार केला तर मुलींना 40 पर्यंत जर मार्क असतील 40 पर्यंत तर या ठिकाणी पूर्व परीक्षा क्वालिफाय होतात, पास होतात. सेम जसं मी मुलांबद्दल सांगितलं SC ST तसंच सेम मुलींसाठी सुद्धा सेम आहे, त्यांनी सुद्धा 2-2, 3-3 मार्क कमी पकडावं असं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर PSI ला कळलं मुलांसाठी 45 स्कोर असावा तर मुलींसाठी 40 पर्यंत स्कोर असावा. साधारणतः 40 प्लस आणि 45 प्लस असेल तर तुम्हाला या ठिकाणी पूर्व परीक्षा तुम्ही क्वालिफाय होतात किंवा पूर्व परीक्षा तुम्ही पास होतात. समजलं? त्यानंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला STI सेल टॅक्स इन्स्पेक्टर ही पोस्ट पाहिजे असेल तर मुलांसाठी साधारणतः 55 प्लस आणि मुलींसाठी साधारणतः 50 प्लस हा जो स्कोर असेल, मुलांसाठी किती 55 मार्क आणि मुलींसाठी जर 50 मार्क असेल तर तुम्ही या ठिकाणी STI पूर्व परीक्षा क्वालिफाय होतात किंवा पास होतात. समजलं? जर तुम्ही मित्रांनो तुमचा समजा 55 स्कोर आहे तर तुम्ही PSI पूर्व परीक्षा पण क्वालिफाय झाली आहे आणि तुम्ही STI पूर्व परीक्षा सुद्धा क्वालिफाय झालेले आहेत. मग तुम्ही दोघीची मेन्स देऊ शकता. क्लिअर झालं? त्यानंतर तिसरी महत्त्वाची एक्झाम पोस्ट ती म्हणजे ASO मंत्रालयात असिस्टंट म्हणतात, त्यांची ही पोस्ट आहे. साधारणतः 57 मार्क आणि इथे 53 मार्क जर असेल तर तुम्ही या ठिकाणी ASO पूर्व परीक्षा क्वालिफाय होतात. ASO ला मुलांसाठी 57 मार्क आणि मुलींसाठी 53 मार्क असेल तर तुम्ही या ठिकाणी पूर्व परीक्षा क्वालिफाय होतात. असं जर तुम्हाला एकूण 57 असेल तर तुम्ही तिघी परीक्षा पास झालेली आहे, तुम्ही तिघी परीक्षेची मुख्य परीक्षा देऊ शकतात.
हे महत्वाचं आहे मित्रांनो. असं पहिले नव्हतं. पहिले PSI वेगळी, STI वेगळी आणि ASO वेगळी. आता काय एकाच परीक्षेमध्ये तुम्ही तिघी पोस्ट मिळू शकतात. एकाच बाणामध्ये तुम्ही तिन्ही बाण म्हणजे तिन्ही व्यवस्था ठिकाणी संपादन करू शकतात. म्हणूनच सांगतो की परीक्षासाठी अतिशय महत्वाचं आहे की तुम्ही अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आता झालं पूर्वबद्दल. जसं तुम्ही पूर्व पास होता त्यानंतर नियर अबाउट तुम्हाला माहिती आहे की आयोगाचं एक वैशिष्ट्य आहे की तुमची पहिल्यांदा पूर्व परीक्षा होती. साधारणतः समजा तुमची आज 20 तारीख आहे किंवा आजची 26 तारीख आहे. तर 26 तारखेला जर तुमची पूर्व परीक्षा झाली, आज पूर्व परीक्षा झाली, तर उद्या लगेच तुमचं आन्सर की पब्लिश केली जाते, उत्तरपत्रिका, आणि त्यात तुम्हाला लगेच कळतं की आपला स्कोर किती आहे. कारण OMR जी असते त्या OMR पैकी जे मेन असते ते MPSC घेते आणि जे कॉपी असते ते तुमच्याकडे ठेवली जाते आणि लगेच तुम्हाला कळते की मित्रांनो की तुम्ही क्वालिफाय होणार की नाही, कारण स्कोर लगेच कळतो. ओके, एवढी पारदर्शकता ही एक्झाम आहे. आणि ही जी परीक्षा आहे वस्तुनिष्ठ परीक्षा आहे. MCQ अर्थात गोल करणं आहे फक्त. लिंक इथे तुम्हाला राईट करायचं गरज नाही आहे. ओके, दुसरी जर तुम्ही त्यानंतर पूर्व झाल्यानंतर तुम्ही जातात मुख्य एक्झाम कडे, मुख्य परीक्षा ज्याला आपण म्हणतो मेन्स एक्झाम, मुख्य परीक्षा. ओके, ही जी मुख्य परीक्षा असते मित्रांनो, त्या ठिकाणी आपण तिघीला स्लॅब करणार आहे, ज्यामध्ये तिघीचा परीक्षा जी असणार आहे म्हणजे ज्यामध्ये आपल्याला संयुक्त एक्झाम म्हणून संयुक्त परीक्षा होते. पेपर क्रमांक फर्स्ट जो असतो, पेपर क्रमांक पहिला जो असतो, अर्थात ज्या पेपरचं नाव आहे मराठी प्लस इंग्लिश प्लस जनरल नॉलेज GK, 100 प्रश्न, 100 मार्क आणि 1 तास. 100 प्रश्न, 100 मार्क आणि 1 तास. ओके, म्हणजे PSI, STI, ASO या तिघींसाठी पहिला पेपर असेल हा संयुक्त म्हणजे कंबाईन असेल, जॉईन असेल, एकच होणार दोघी तिघीचा. ओके, मग याच्यामध्ये काय, याच्यामध्ये 50 मार्क जे असतील ते येतील तुम्हाला मराठी ग्रामरवर, आणि याच्यामध्ये 5 मार्क, 50 पैकी 5 मार्क पॅसेजवरती असतील आणि 45 मार्कामध्ये सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण अवयव, उभयनिर्णय, स्वाध्याय वगैरे जे असतील त्यावरती प्रश्न असतील. क्लिअर झालं? त्यानंतर 30 मार्क जे असतील ते असतील इंग्लिश ग्रामर वरती आणि बाकीचे 5 मार्क पॅसेज वरती सुद्धा असतील आणि 20 मार्क असतील जनरल नॉलेज वरती येतील. ओके, त्यानंतर दुसरी परीक्षा विचार करूया, ज्यामध्ये GS जनरल स्टडी असं आपल्याला म्हणूया सब्जेक्टला, ज्यामध्ये 100 प्रश्न, 100 मार्क आणि 1 तासाचा वेळ तुम्हाला दिला जातो. 100 प्रश्न, 100 मार्क आणि 1 तासाचा वेळ तुम्हाला या परीक्षेसाठी दिला जातो. यामध्ये लक्षात ठेवा, जो सिलेबस आपण बघितला पूर्वला तसाच सिलेबस असणार आहे. फक्त फरक काय असणार आहे, जिथे भारत हा शब्द निघून महाराष्ट्र हा शब्द लागतो. महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, म्हणजे जास्तीत पूर्ण 100% प्रश्न जे येतील ते महाराष्ट्रावरतीच येतील, हे लक्षात ठेवायचं. क्लिअर झालं? हा, मग ठिकाणी बघा यामध्ये प्रश्न कसे, यामध्ये हिस्ट्री जो असेल या हिस्ट्रीवरती साधारणतः जर आपण पहिल्यांदा PSI एक्झाम बद्दल बोलूया तर 5 प्रश्न, त्यानंतर जिओग्राफीवर सुद्धा एक 5 प्रश्न म्हणता येतील, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्रामध्ये एक 5 प्रश्न असतील, त्यानंतर इकॉनॉमिक्स वर सुद्धा साधारणतः एक 5 प्रश्न असतील. ओके, चालू घडामोडी साधारणतः 15 प्रश्न येतील आणि बाकी जे राहिलं साधारणतः त्याच्यामध्ये मग तुमचं लॉ आणि मॅथ अँड रिझनिंग. लॉ, मॅथ अँड रिझनिंगला साधारणतः मॅथ प्लस रिझनिंग साधारणतः याला सुद्धा 15 प्रश्न येतील. साधारणतः लॉला 50 मार्कापर्यंत लॉ या ठिकाणी विचारलं जातं. किती मार्क? 50 मार्कापर्यंत तुम्हाला लॉ या ठिकाणी विचारलं जातं. PSI मुख्य परीक्षेची आपण एक गोष्ट करताय. क्लिअर झालं? त्यानंतर आपण STI बद्दल जाऊया की सेल टॅक्स इन्स्पेक्टर या एक्झाम साठी काय असणार आहे. बघा, सेल टॅक्स इन्स्पेक्टरला हिस्ट्रीला 5 मार्क सेम असणार आहे, जिओग्राफीला सुद्धा 5 मार्क असणार आहे,
पॉलिटिक्स सुद्धा 5 मार्काचा नाही, पण इकॉनॉमिक्स हा जो सब्जेक्ट आहे, अर्थशास्त्र, या सब्जेक्टला 45 ते 50 मार्काचे पेपर क्वेश्चन किंवा प्रश्न या अर्थशास्त्रावरती फोकस केला जाईल एसटीआय साठी. ओके, बाकी सेम करंट अफेअर्स, मॅथ, रिझनिंग आणि हा आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा त्याला आपण म्हणतो माहिती तंत्रज्ञान आणि या ठिकाणी विज्ञान यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. ओके, आणि एएसओ विचार केला तर एएसओ ला सुद्धा लक्षात ठेवा सेम आहे. हिस्ट्री 5 मार्क, जिओग्राफी 5 मार्क, पॉलिटिक्स 5 मार्क, इकॉनॉमिक्स 5 मार्क, करंट अफेअर 5 मार्क असे प्रश्न असतील. परंतु राज्यशास्त्र या विषयाला 50 मार्क विचारले जाणारतील. तो लक्षात आला असेल की जर पीएसआय व्हायचं असेल, आपल्याला मुख्य परीक्षेत पास व्हायचं असेल तर लॉ आणि हिस्ट्री आपलं चांगलं पाहिजे. सॉरी, जर एसटीआय व्हायचं असेल तर आपल्याला अर्थशास्त्र हा विषय अतिशय चांगला पाहिजे, आणि जर आपल्याला एएसओ व्हायचं असेल तर आपल्याला राज्यशास्त्र हा विषय अतिशय चांगला पाहिजे, तरच या ठिकाणी आपण ही मुख्य परीक्षा पास होतो. क्लिअर झालं? मुख्य परीक्षा झाल्यानंतर या ठिकाणी 200 मार्काची, 100 मार्काचा जीएस आणि 100 मार्काचं लँग्वेज असं या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जातं. ओके, आता आपण या ठिकाणी विचार करूया की पहिल्यांदा एसटीआय आणि एएसओ ही जी परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर जर तुम्हाला मुख्य परीक्षामध्ये साधारणतः 110 प्लस मार्क असतील, 110 प्लस मार्क असतील तर तुम्ही मुख्य परीक्षा पास होता. ज्यामध्ये एएसओ आणि एसटीआय चे सांगतोय, आणि मुलींना जर 100 मार्क असतील तर या वेळेला साधारणतः तुम्ही एसटीआय मुख्य आणि या ठिकाणी एएसओ मुख्य परीक्षा पास होता. जसे तुम्ही मुख्य परीक्षा पास होता त्यानंतर तुमची एएसओ आणि एसटीआय या परीक्षासाठी मुलाखत नाही आहे, त्यानंतर मुलाखत द्यायची गरज नसते, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होतं आणि तुम्हाला या ठिकाणी पोस्ट दिली जाते. ओके, हा या ठिकाणी महत्त्वाचा बेनिफिट एसटीआय आणि एएसओ साठी आहे. जसं पीएसआय साठी विचार केला तर पीएसआय पोलीस सब इन्स्पेक्टर, पीएसआय साठी जर मुलांचा विचार केला तर साधारणतः 100 प्लस स्कोर पाहिजे, आणि मुलींचा विचार केला तर 90 प्लस स्कोर पाहिजे. साधारणतः मुलींसाठी 90 प्लस, मुलांसाठी 100 प्लस एवढा जर तुमचा स्कोर असेल तरच तुम्ही या ठिकाणी मुख्य परीक्षा पास होता. जसे तुम्ही मुख्य परीक्षा पास होता तसं तुम्हाला या ठिकाणी 100 मार्काची मुलाखत असते, इंटरव्ह्यू म्हणतो आपण, ती ही 100 मार्काची मुलाखत तुम्हाला, 50 मार्काची मुलाखत असते, ते राज्यशाला 100 असते, 50 मार्काची तुम्हाला मुलाखत असते. आणि ते मुलाखत झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला फिजिकल मध्ये काय विचारतात तर फिजिकल मध्ये पहिला लक्षात ठेवा, भरपूर मुलांना हे क्लिअर माहिती पाहिजे, जर मुलगा असेल आणि जर त्याची 165 सेंटीमीटर उंची असेल तरच तो पीएसआयच्या फिजिकलला क्वालिफाय असतो. 165 पेक्षा कमी जर उंची असेल तर तो फिजिकलला या ठिकाणी कॅपेबल नसतो किंवा ते या ठिकाणी घेतलं जात नाही. तर 165 या ठिकाणी मुलांसाठी उंची असावी. चेस्ट अर्थात या ठिकाणी आपली चेस्ट जी असते ती न फुगविता 79 असावी, आणि फुगवण्यासाठी या ठिकाणी 5 सेंटीमीटर फुगल्याला पाहिजे, म्हणजे 84 पर्यंत ती असावी. क्लिअर? मुलींसाठी जर विचार केला तर मुलींसाठी या ठिकाणी हाईट जी असते ती हाईट उंची 157 सेंटीमीटर असावी. मुलींसाठी हाईट किती असावी? 157 सेंटीमीटर हाईट असावी. ओके, त्यानंतर गोळाफेक जो असतो मुलांसाठी पहिला सांगतो गोळाफेक. जर आपण या ठिकाणी गोळाफेक विचार केला तर या ठिकाणी 7.260 किलोग्रॅमचा हा गोळा असतो, आणि याला साधारणतः तुम्हाला 15 मार्क यावर तुम्हाला दिले जातात. किती मार्क असतात? 15 मार्क तुम्हाला या ठिकाणी गोळा फेकून दिले जातात. आणि पुलअप्स विचार केला मुलांसाठी तर 20 मार्क हे पुलअप्स वर तुम्हाला दिले जातात. त्याला लांब उडी जर विचार केले तर 15 मार्क हे लांब उडी जातात, आणि त्याने धावणे 800 मीटर धावणे मुलांना, ज्यामध्ये मुलांना 50 मार्क दिले जातात. बघा रिपीट करतो, गोळाफेक मुलांसाठी 7.260 किलोग्रॅमचा असतो, ज्यावरती मुलांना 15 मार्क असतात. ऍक्च्युअली जास्तीत जास्त गोळा जर फेकेल त्याला जास्तीत जास्त मार्क्स पडतील. क्लिअर? पुलअप्स जो जास्तीत जास्त पुलअप्स मारेल त्याला 20 मार्क पर्यंत या ठिकाणी दिलेला आहे. लांब उडी, आणि लांब उडीला असेल तर उंची मारेल या ठिकाणी उडी मारेल तर 15 मार्क, आणि धावण्यासाठी 200 मार्क 800 मीटर धावण्यामध्ये 50 मार्क तुम्हाला दिले जातील. 800 मीटर धावायचं आहे. ओके, आता मुलींसाठी जर विचार केला आपण तर मुलींसाठी 4 किलोग्रॅमचा गोळा असणार आहे, आणि याला 20 मार्क असणार आहे.
4 किलोग्रॅमचा गोळा आणि 20 मार्क मुलींना या ठिकाणी असणार आहे. आणि त्या ठिकाणी धावण्यासाठी जर विचार केला तर धावण्यासाठी मुलींना या ठिकाणी 200 मीटर धावायचं आहे आणि 200 मीटर मध्ये या ठिकाणी मुलींना 40 मार्क असणार आहे. 200 मीटर मध्ये मुलींना किती मार्क असणार आहे? 40 मार्क असणार आहे. आणि तिसऱ्या मुलींना विचार केला तर मुलींना पुलक्स वगैरे नसतात. मुलींना 3 किलोमीटर चालायचं आहे. 3 किलोमीटर चालल्यानंतर मुलींना 40 मार्क या ठिकाणी असतील. 3 किलोमीटर चालल्यानंतर मुलींना 40 मार्क असतील. जसं तुमची या ठिकाणी फिजिकल होते, नंतर मुलाखत होते 50 मार्काची आणि मुलाखत झाल्यानंतर मग या ठिकाणी तुमचा रिझल्ट डिक्लेरेशन केला जातो. रिझल्ट केल्यानंतर मग तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होतं, तुमचं नाव येतं आणि तुमचं नाव आल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग जावं लागतं. साधारणतः मुलांसाठी नाशिक या ठिकाणी ट्रेनिंगला जावं लागतं आणि मुलींसाठी या ठिकाणी सांगलीला ट्रेनिंगला जावं लागतं. आणि ही ट्रेनिंग संपल्यानंतरच मग या ठिकाणी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला जॉब दिला जातो. साधारणतः 9 महिन्याची ट्रेनिंग असते. ओके. आणि यानंतर ही झाली या ठिकाणी PSI STI ASO. तर मित्रांनो एक तुम्हाला कळलं असेल की साधारणतः PSI STI आणि ASO ही परीक्षा या ठिकाणी जसं STI आणि ASO विचार केला 2 स्टेजमध्ये होते, ज्यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा मुलाखत नसते. PSI ला विचार केला तर PSI या ठिकाणी 4 स्टेजमध्ये होते, ज्यामध्ये पूर्व, मुख्य, फिजिकल अर्थात त्याला आपण या ठिकाणी म्हणू शारीरिक चाचणी आणि त्यानंतर या ठिकाणी 50 मार्काची मुलाखत. तर असं या ठिकाणी PSI STI आणि ASO यावरती फोकस केला जातो. ओके. तर मित्रांनो हे झालं आपल्या ठिकाणी परीक्षेबद्दल. आता पुस्तकांबद्दल विचार करूया की कुठले कुठले पुस्तक या ठिकाणी वाचणं आवश्यक आहे. जर तुम्ही हिस्ट्री या शब्दाचा विचार केला तर हिस्ट्री या सब्जेक्टसाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक अतिशय चांगलं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही वाचा. आणि त्यानंतर इयत्ता 11वीचं जे ओल्ड बुक आहे महाराष्ट्राचा इतिहास ते वाचा, न्यू नाही. 11वीचा जो ओल्ड बुक आहे 11वीचा इतिहास महाराष्ट्र इतिहास तो वाचा. आणि त्यानंतर अनिल कठारे सरांचं किंवा गाठाळ सरांचं किंवा समाधान महाजन सरांचं महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही वाचू शकता. समाधान महाजन सर, गाठाळ सर यांचं तुम्ही वाचू शकता. जॉग्राफी का वाचलं तर भूगोल या विषयासाठी तुम्ही दीपस्तंभचं पुस्तक आहे जळगावचं ते या ठिकाणी तुम्ही वाचणं आवश्यक आहे. तुम्हाला खतीब सरांचं पुस्तक काय मला वाटतं की वाची गरज नाही, वाचू शकतात. त्यानंतर दुसरा आपण जर विचार केला तर तुम्हाला मागच्या वर्षी म्हणजे स्टेट बोर्ड आहे तर त्यामध्ये 9वीचं बुक आणि 10वीचं बुक अतिशय वाचणं आवश्यक आहे. 9वी महाराष्ट्राचं आहे आणि 10वी भारताचं आहे हे वाचणं आवश्यक आहेत. ओके. हे झालं तुमच्यासाठी. आणि त्यानंतर ऑक्सफोर्डचा तुम्ही या ठिकाणी ॲटलास घेणं किंवा आपण नकाशा वाचन करणं अतिशय आवश्यक आहे, ज्यामध्ये नदी कशी वाहते, माउंटन काय आहे, त्यानंतर तुम्हाला घाट विचारतात घाट काय आहे, त्यानंतर तुम्हाला रोड विचारतात ते या ठिकाणी करणं मला आवश्यक असणार आहे. ओके. अर्थशास्त्र विषयाचा विचार केला तर अर्थशास्त्रासाठी लक्षात ठेवा मित्रांनो, अर्थशास्त्रासाठी तुम्ही 9वी 10वी 11वी आणि 12वीचं पुस्तक वाचणं अतिशय आवश्यक आहे. या ठिकाणी नवीन स्टेट बोर्ड आणि ओल्ड स्टेट बोर्ड सुद्धा वाचणं तुम्हाला आवश्यक असणार आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही या ठिकाणी देसलेंचं दीपस्तंभचं या ठिकाणी पार्ट 1चं पुस्तक वाचणं आवश्यक असणार आहे. लक्षात ठेवा 9वी 10वी 11वी 12वी ओल्ड आणि न्यू स्टेट बोर्ड, त्यानंतर देसले दीपस्तंभांचं या ठिकाणी पुस्तक वाचणं आवश्यक आहे पहिल्यांदा. आणि त्यानंतर रंजन कोळंबे सरांचं या ठिकाणी वाचणं आवश्यक असणार आहे. ओके. नंतर माझी नोट्स तुम्हाला देणारच आहे इकॉनॉमिक्स बद्दल, ती पब्लिश होणारच आहे लवकर, तर ती सुद्धा तुम्हाला वाचणं अतिशय आवश्यक असणार आहे. ओके. त्यानंतर आपण पॉलिटिक्स राज्यशास्त्र. राज्यशास्त्रासाठी तुम्ही स्टेट बोर्ड व्यवस्थित वाचून घ्या. स्टेट बोर्ड काय प्रत्येक विषयासाठी स्टेट बोर्ड वाचणं आवश्यक आहे. 5वी ते 10वी पर्यंत PSI STI ASO तयारी करणाऱ्या मुलांनी 5वी ते 10वी पूर्ण स्टेट बोर्ड वाचून घ्या. बाकी राज्यसेवेला मी सांगितलंय 5वी ते 12वी. ओके. त्यानंतर राज्यशास्त्रासाठी तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक न वाचता तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचा. त्या लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक खूप मोठं आहे आणि तेवढं तुम्हाला या ठिकाणी काही महत्वाचं नाहीये जे फक्त राज्यसेवेसाठी आहे. तुम्ही या ठिकाणी PSI STI ASO साठी फक्त रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचा. एवढंच मी तुम्हाला सांगतो राज्यघटनेसाठी. ओके. विज्ञानसाठी सायन्ससाठी ज्याचं विज्ञान खूप कच्चं आहे, त्याला विज्ञान कळतच नाही अशा मुलांनी इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी पर्यंतचे विज्ञान वाचणं आवश्यक आहे. इयत्ता 5वी ते इयत्ता 12वी पर्यंत स्टेट बोर्डचं पुस्तक वाचणं आवश्यक आहे. आणि ज्या मुलांना विज्ञान बऱ्यापैकी कळतं चांगलं आहे त्या मुलांनी 8वी 9वी 10वी 11वी 12वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी वाचणं आवश्यक आहे. मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही स्टेट बोर्ड वाचत नाही तोपर्यंत विज्ञान हा विषय कळत नाही. विज्ञानासाठी स्टेट बोर्ड वाचणं अतिशय आवश्यक आहे. विज्ञान जर तुम्ही वाचलं तर साधारणतः तुम्हाला 70% या ठिकाणी स्टेट बोर्ड येतात. आणि राहिला पुढचा प्रश्न, त्यामुळे तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीचं जे पुस्तक आहे ते वाचू शकतात भोसले त्या ठिकाणी, किंवा त्या ठिकाणी तुम्ही सोनाली भुसार मॅडम युनिक अकॅडमीच्या
त्या सुद्धा तुम्ही वाचू शकता. हे पुस्तक सुद्धा दोन्ही अतिशय आवश्यक पुस्तक आहे. चालू घडामोडी तुम्ही काय वाचायचं तर चालू घडामोडीसाठी जे आता या ठिकाणी 11 ऑक्टोबर 2020 ला जी परीक्षा देत आहेत त्यामुळे मी सांगतो की त्यांनी जानेवारी 2019 पासून तर ऑक्टोबर 2020 पर्यंत किंवा सप्टेंबर 2020 पर्यंत युनिक बुलेटिनचे जे बुलेटिन म्हणतो आपण जे मॅगझिन आहे त्या ठिकाणी वाचणं आवश्यक आहे. ते कंटिन्यू वाचा. आणि त्यानंतर लोकराज्य आणि योजना हे गव्हर्नमेंटचं मॅगझिन असतं हे सुद्धा वाचा. हे जर तुम्ही वाचलं तर डोळे लावून सांगतो तुम्हाला 80% प्रश्न इथून येतात. ठीक आहे. आणि त्यानंतर जशी एक्झाम एक महिन्यापर्यंत परीक्षा असेल त्यावेळेला तुम्ही काय वाचायचं तर त्यावेळेला तुम्ही या ठिकाणी जे चालू राहण्याचे पुस्तक येतात पब्लिश होतात ते पुस्तक तुम्ही वाचू शकता. परंतु मॅगझिन वाचणं अतिशय आवश्यक आहे. ओके. मॅगझिन वाचून तुमचा स्कोर होतो. मित्रांनो तुम्हाला हे माहिती नसणार की मुलं फेल का होतात, ही परीक्षा पास का होत नाही. तर पहिली गोष्ट मुलं त्याला वीक पॉइंट मानतात म्हणजे विज्ञान. त्याला विज्ञान स्ट्रॉंग आहे, सायन्स स्ट्रॉंग आहे, तो मुलगा सहज या ठिकाणी एक्झाम परीक्षा पासतो आणि तो पुढे मेरिटमध्ये लवकर येतो. ओके. आणि या ठिकाणी राहिला तुम्हाला विज्ञानासाठी सांगितला मॅथ अँड रिझनिंग हा जो गणित आणि बुद्धिमापन. गणितासाठी तुम्ही या ठिकाणी पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. मातोश्री प्रकाशन ते तुम्ही वाचा. अतिशय चांगलं आहे. बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि त्यानंतर फास्ट ट्रॅकचं तुम्ही पुस्तक वाचू शकता. आणि दुसरं विचार केला तर बुद्धिमापन अनिल अंकलंगी सरांचं एक पुस्तक आहे मातोश्री प्रकाशन ते सुद्धा अतिशय चांगलं आहे. अनिल अंकलंगी मातोश्री प्रकाशन. आणि त्यानंतर सीसी या ठिकाणी पवार सर आहे सुजित पवार सर युनिक अकॅडमीचे ते सुद्धा तुम्ही पुस्तक वाचू शकतात. तर हे झालं मित्रांनो तुमचं पूर्व परीक्षेसाठी. ओके. मुख्य परीक्षेसाठी काय वाचायचं तर मुख्य परीक्षा सुद्धा हेच सेम कंडिशन असणार आहे. फक्त विषय कुठला बदलतो तर लॉ साठी जे पुस्तक बदलतं त्यामध्ये आयपीसी इंडियन पिनियल कोड जो असतो, भारतीय दंडसंहिता कायदा, भारतीय न्यायालयीन कायदा, भारतीय भूतत्व कायदा हे कायदा विचारले जातात. यासाठी तुम्ही साधारणतः ज्ञानदीपचं एक पुस्तक आहे अतिशय या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे किशोर लवटे सरांचं ते पुस्तक तुम्ही वाचा जे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. जे युनिक सर आहे या ठिकाणी हांडे सरांचा हा पुस्तक आहे ते तुम्ही सुद्धा या ठिकाणी वाचणं आवश्यक असणार आहे. आणि त्यानंतर मराठी व्याकरणासाठी तुम्ही अर्थातच मोरा वाळंबे हे पुस्तक वाचा. पण मोरा वाळंबे सरांचं वाचण्याच्या आधी दीपस्तंभचं एकदा पुस्तक तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर मोरा वाळंबे पुस्तक वाचा. इंग्लिशसाठी तुम्ही या ठिकाणी शेख सर जे युनिक अकॅडमीचं ते पुस्तक वाचा ते अतिशय आवश्यक आहे. आणि त्यानंतर बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. ओके. आणि तर तुम्हाला बाकीचं मी सांगणारच आहे पुढे कुठलं वाचायचं तर या ठिकाणी आपण पुस्तकाबद्दल सिलेबस तुम्हाला एकदम कळलं असेल कसे प्रश्न येतील त्या ठिकाणी आपण बघूया. आणि त्यानंतर मग आपल्या ठिकाणी व्हिडिओ आपण स्टॉप करूया. ओके. तर लक्षात ठेवा की एक प्रश्न आपण विचार करूया की एक प्रश्न आयोगाने विचार असणार हिस्ट्रीवरती की बाबा कालानुक्रमे लावा. कालानुक्रमे लावा म्हणजे काय क्रम लावा. ओके. पहिला समजा मी ऑप्शन दिला ऑप्शन नंबर 1 समजा गांधी आयर्विन कलाम, गांधी आयर्विन इम्पॅक्ट. ओके. दुसरं विचारलं त्यांनी समजा जालियनवाला बाग हत्याकांड, जालियनवाला बाग हत्याकांड. ओके. समजा तिसऱ्याने विचारलं आहे की सायमन कमिशन, ओके. आणि शेवटचं विचारलंय समजा चले जाओ चळवळ, चले जाओ मुवमेंट. ओके. बघा आता हा कालानुक्रम तुम्हाला विचारलाय पण हा कालानुक्रम तुम्हाला लावायचा असेल इतिहासाचा प्रश्न आहे तर तुम्हाला पहिली गोष्ट सणवार पाठ करणं आवश्यक असेल. मग सणवार पास कसं करायचं रोज जे वाचतो ते नुसतं वाचत राहा सणवार आपोआप पाठ रात्री वाचा. ओके. त्या ठिकाणी गांधी आयर्विन करार जो असेल हा कधी झाला तर लक्षात ठेवा ऍक्च्युली हा झालाय 5 मार्च 1931. ओके. जालियनवाला बाग हत्याकांड झालाय तर हा झालाय 13 एप्रिल 1919. त्यानंतर सायमन कमिशन कधी आलाय तर 1927. आणि त्यानंतर जर विचार केला चले जाऊ कधी झालं तर 1943. ओके. म्हणजे अर्थातच पहिलं काय येणार आहे तर पहिलं येईल जालियनवाला बाग हत्याकांड, त्यानंतर काय सायमन कमिशन, त्यानंतर गांधी आयर्विन करार आणि त्यानंतर चले जाओ चळवळ. तर असे प्रश्न तुम्हाला बेसिकली विचारले जातात.
जोड्या लावासाठी किंवा प्रश्न. ओके, तर आपण डिटेल जेव्हा प्रश्न वगैरे लिस्ट करू त्या ठिकाणी येणारच आहे. ओके, तर हे झालं तुम्हाला जॉग्राफी हिस्ट्री या विषयासाठी. ओके, जॉग्राफीवरती सुद्धा प्रश्न या ठिकाणी कॉमन प्रश्न तुम्हाला माहिती काय विचारतात, घाट विचारतात. ओके, जर तुमचं घाट पाठ असेल तर तुम्हाला ते आवश्यक असतं. बघा सांगणार की पुढे काय असतं वगैरे, जेव्हा लेक्चर येईल तर तुम्हाला पर्वत पाठ करणं, घाट पाठ करणं किंवा आरबीआय प्रश्न येतात, सीआरआर, एसएलआर, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आहेत, दारिद्र्य प्रश्न येतात. या ठिकाणी पॉवर्टी जे आहे, सुरेश टेगोर समितीने काय चालू केलं होतं, ज्यामुळे माहिती आहे की शिक्षण, आरोग्य हे आवश्यक आहे. मागच्या वर्षी प्रश्न विचारला आयोगाने सुरेश टेगोर समितीवरती, तर तो करणं आवश्यक आहे. ज्यामध्ये त्यांनी कॅलरी सिस्टमचा यूज न सांगता तो बोला की मग कॅलरी वापरायची नाही, त्याने या ठिकाणी पैसे सांगितलं होतं. गावासाठी 816 रुपये, शहरासाठी 1000 रुपये. ते असे जोपर्यंत तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत स्कोर येत नाही. म्हणून कॉन्सेप्टला महत्व द्या आणि मी तुम्हाला या ठिकाणी कॉन्सेप्टवर जास्तीत जास्त महत्व देईल आणि माझे या ठिकाणी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळायला येतील. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आहे या ठिकाणी आवडला असेल तर तुम्ही या ठिकाणी प्लीज त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचं जर काही म्हणणं असेल माझ्या व्हिडिओबद्दल काय असेल तर तुम्ही कमेंट करा. एवढंच मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.